सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे शुभदशमनांनी। आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, संबोधन करण्यासाठी आपल्याकडे आहेत डॉक्टर RD बडगे सर। ते एक तत्वज्ञ आहेत, विचारवंत आहेत आणि त्यांनी PhD केलेली आहे। अतिशय सुंदर पद्धतीचं आज त्यांचं संबोधन होणार आहे। तर या ऑनलाईन प्रेरणा सत्रामध्ये सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, सर्वांना जय भीम करतो आणि आज आदरणीय भदंत धम्मसारजी यांना मी विनंती करतो की त्यांनी त्रिशरण पंचशील आम्हाला द्यावं। मी सर्वांना सूचना करतो की त्यांनी त्रिशरण पंचशील घेण्यासाठी हात जोडावं। मी या ठिकाणी त्रिशरण पंचशील देऊन कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। सर्वांनी हात जोडून शांत बसावं। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि। सुरामेरयमच्च पमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि। साधु साधु साधु। आदरणीय भंतीजींनी आपल्याला त्रिशरण पंचशील दिलेला आहे। यानंतर आपल्याला संबोधन करण्यासाठी डॉक्टर RD बडगे सर येत आहेत। त्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। आदरणीय RD बडगे सर। खूप खूप धन्यवाद साहेब। दी बुद्धिस्ट सेमिनरी बुद्धिस्ट कॉन्फरन्स सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सत्राचे मुख्य समन्वयक आदरणीय आयुष्मान सत्येंद्रजी तेलतुंबडे साहेब, तसेच आदरणीय भदंत धम्मसारजी, या सत्राचं सूत्रसंचालन करणारे धम्मबंधू आयुष्मान चव्हाण साहेब आणि या सत्रामध्ये उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आपणा सर्वांना माझा
सविनय जय भीम नमो बुद्धाय. आपण या ऑनलाईन सत्राच्या माध्यमातून धम्मसंस्काराच्या अनुषंगाने मागच्या सत्रामध्ये आदरणीय तेलतुंबडे सरांनी विद्यारंभ हा विधी संस्कार आपल्या समोर ठेवलेला होता. या सत्रामध्ये त्याचा पुढचा जो विधी जो आहे त्यापेक्षा विधी करणारा जो विधिकर्ता आहे त्या अनुषंगाने मी काही मुद्दे आपणासमोर ठेवतो आहे. आपण विधी संस्कार या संदर्भामध्ये पाहत असताना एकंदरीत माणसाचा आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक विकास होणे आवश्यक आहे, पण त्याबरोबरच माणसाची धर्मभावना ही माणसाची आंतरिक गरज आहे, याकडे लक्ष देणे आवश्यक असते. माणसाचे शरीर, मन आणि बुद्धी यांचा संपूर्ण विकास झाला तर तो सुखाच्या पायरीवर पाऊल ठेवण्यासाठी सक्षम बनतो. धर्माच्या माध्यमातून हे शक्य होते. ही जाणीव तथागत बुद्ध आणि आधुनिक बुद्ध बाबासाहेब या आपल्या मार्गदर्शकांना आणि आदर्शांना होती. तथागत बुद्धांचे धम्मतत्व हे माणसाला दुःखमुक्त करून सुखी करणारे आहे. परंतु यासाठी तथागतांचे मूळचे विचार शोधून ते जसेच्या तसे जपणे, आपल्यापर्यंत आणणे ही आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांची जबाबदारी त्यांनी चोख केली आहे. आता या बौद्ध धर्मामुळे एका चांगल्या तत्वामुळे, एका चांगल्या तत्वज्ञानापुढे नतमस्तक व्हायची संधी समाजाला मिळत आहे. धम्माच्या आश्रयाने राहणेच योग्य असे खुद्द तथागत बुद्धांनी सांगितले होते. आधुनिक बुद्ध बाबासाहेबांनी हा धम्माचा आश्रय आपल्याला दिला आहे. चला तर मग आपल्याला या धम्म मार्गावरून प्रवास करायचा आहे, म्हणजे काय करायचे आहे हे समजून घेऊयात. बौद्ध तोच माणूस असतो की जो सतत जागृत असतो. म्हणजे मग धम्माचे पालन करायचे भान सतत राहते. पंचशील, अष्टांगिक मार्ग व 10 पारमिता हे दैनंदिन जीवनात आणले की दैनंदिन जीवनात धम्माचे पालन होते. बाकी काहीच नाही. धम्म म्हणजे सदाचरण, हे विसरायचे नाही. धम्म हा सामाजिक आहे. तेव्हा एकत्रित येऊन सामूहिकपणे आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतातच. आपल्या दैनंदिन जीवनात सुख दुःखाचे प्रसंग नेहमी येत असतात.
त्यावेळी आपण ते प्रसंग धम्माच्या माध्यमातून कसे पार पाडायचे याची माहिती आपल्या सर्वांना हवीच, तरच आपल्या धम्म प्रवासाची गती व दिशा याला नेमके स्वरूप येईल. धम्म तत्व व सिद्धांत लोकांना समजेल अशा भाषेत संवाद करीत मांडण्याची जबाबदारी धम्म प्रचारकावर तथा विधिकर्त्यावर आहे. त्याचप्रमाणे धम्म समजून घेण्याचा आणि अंगीकारण्याचा प्रयत्न सर्व बुद्धिस्ट लोकांनी सातत्याने करण्याची जबाबदारी आहेच. प्रथम हे लक्षात घेऊ की बौद्ध संस्कार विधी करायचा तर पूजापाठ व गाथा पठण का करायचे, विधीपूर्वक समारंभपूर्वक एखादी गोष्ट स्वीकारली नाही तर त्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये निष्ठा आपलेपणा निर्माण होत नाही. त्या गोष्टीशी आपला थेट संबंध नाही अशी भावना कुठेतरी मनाच्या आत वावरत राहते. म्हणून अधिकृतपणे धम्मतत्व आपले आहे असे आतून वाटले पाहिजे, मगच त्या धम्मतत्वाप्रती जीवननिष्ठा जोडली जाते. मगच त्या धम्मतत्वाप्रती जीवननिष्ठा जोडली जाते. मग ते धम्मतत्व जगण्याची खरी आणि मुख्य ताकद बनते, शक्ती बनते. पूजापाठात आपण गाथा पठन करून विधी पूर्ण करत असतो. म्हणजे आपण तथागत बुद्धांनी सांगितलेला बुद्ध धम्म संघाला जोडून राहतो. हे तत्वज्ञान जीवननिष्ठा बनवत राहतो. यात कसलीही चमत्कारिक अपेक्षा, पारलौकिक गूढता नाही. अगदी मानवी पद्धतीचा मानसशास्त्रीय सत्यावर उतरणारा कृती कार्यक्रम हा धम्म देतो. हे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. बौद्धांचे संस्कार विधी हे सामाजिक असतात. कृती ही तार्किक म्हणजे लॉजिकली असली पाहिजे. काया वाचा मनाने विचारांना व्यक्त करण्याची कृती म्हणजे विधी संस्कार. संस्कार म्हणजे व्यक्तीच्या सवयी, विचार, आचार, वेश परिधान करण्याच्या सवयी म्हणजेच संस्कार. साधारणपणे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या 24 संस्कार विधी आहेत. 14 संस्कार विधी आहेत. संस्कार विधी घरी किंवा विहारात घेतले जातात. विहारात असेल तर पूजा स्थळाबाबत प्रश्न येत नाही, पण संस्कार विधी समारंभ घरी होत असेल तर तथागत बुद्ध आणि आधुनिक बुद्ध बाबासाहेब यांच्या प्रतिमांचे पूजास्थळ बनवावे लागते. पूजास्थळासाठी टेबलासारखे साधन असावे, म्हणजे तथागत बुद्ध आणि आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमा समान पातळीवर ठेवून सुशोभित असे पूजास्थान बनवावे. विधी करता
किंवा बौद्धाचार्याने दिलेल्या वेळेपूर्वी सदरहू ठिकाणी हजर होऊन पूजा स्थळाची आवश्यक तयारी करून घ्यावी. विधीकर्त्याने पांढऱ्या शुभ्र वस्त्रात असावे व ज्यांच्याकडे संस्कार विधी आहे त्यांनाही शक्यतो पांढरे शुभ्र वस्त्रे परिधान करण्याचा प्रयत्न करावा. या अनुषंगाने आचारसंहिता आपण पाहत आहोत. विधीकर्त्यांची आचारसंहिता. आचारसंहिता हा शब्द आपल्याला नवीन नाही. त्रिपिटकामध्ये आचारसंहितेच्या अनुषंगाने जो मूळ शब्द आला आहे तो म्हणजे विनय. भिक्खू संघाने कसे वागावे याचे नियम विनय पिटक नावाने त्रिपिटकात ओळखले जातात. हे एकूण 227 आहेत. विधीकर्ता हा सुद्धा धम्मक्षेत्रामध्ये कार्य करणारा प्रचारक व प्रतिनिधी असतो. त्यानेही विनय पाळायला हवा. म्हणूनच विधीकर्त्यासाठी एक आचारसंहिता असायला हवी. यामुळे विधीकर्ता धम्माच्या आचरणापासून ढळत नाही, लांब जात नाही. हा भाग मनुष्य मात्राला पूर्णतेकडे नेण्याची तयारी आहे. काया वाचा मन यावर धम्माचे नियंत्रण राहते. काया वाचा मन म्हणजेच मनुष्य तयार होतो. मनामध्ये विचार असतात, वाचेमध्ये उच्चार असतात, कायेमध्ये आपले शरीर असते. आचारसंहितेने या तिन्ही द्वारे धम्माचे अनुसरण होते. विधीकर्त्याने धम्माचरण हा समाजासाठी विधीकर्त्यांचे धम्माचरण हा समाजासाठी आरसा असतो. त्यात बघून समाजातील व्यक्ती स्वतःमध्ये बदल घडवत असतात. विधीच्या ठिकाणी विधीकर्त्याने किंवा विधीकर्ता हा लीडर असतो, नेतृत्व करीत असतो. त्याचे वागणे, चालणे, बोलणे इतर कार्यकर्ते व उपासकांना प्रभावित करीत असते. विधी ठिकाणाचे त्याचे तारतम्य व भान यावर विधीकर्त्याने सराव केला पाहिजे. परिशुद्धतेचा मापदंड जे पंचशील आहे त्याचे पालन विधीकर्त्याने केलेच पाहिजे. विधीकर्ता अभ्यासक बनला पाहिजे. त्या अनुषंगाने मुक्ती कोण पथे, ब्ल्यूप्रिंट, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ध्येय उद्दिष्टे, दी बुद्धा अँड हिज धम्मा, बुद्ध की कार्ल मार्क्स, प्राचीन भारतातील क्रांती व प्रतिक्रांती, बाबासाहेबांची धम्मावरील अन्य भाषणे व लेखन, बौद्ध ओळख अभियान, बौद्ध पूजा पाठ, संस्कार विधी आणि धार्मिक व सामाजिक कार्यात भाग घेण्याची जबाबदारी व कर्तव्ये यावर
विधिकर्त्याने अभ्यास केला तरच तो धम्म मार्गाचे जे उद्देश आहे ते पूर्ण करू शकतो. म्हणजेच तो धम्माला समजून घेऊन प्रचारक बनू शकतो. या अनुषंगाने आपण विधिकर्ता थ्री पीस सूट मध्ये असला पाहिजे, पण ते शक्य नसेल तर पांढरा पोशाख विधिकर्त्याने परिधान करावा. या अनुषंगाने विधिकर्त्याची ही जी आचारसंहिता आहे, ही आचारसंहिता इथे मी ठेवलेली आहे. पुढील या विषयाच्या अनुषंगाने मी पुढील सूत्र चव्हाण साहेब यांच्याकडे देतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद सर. अतिशय बारकाईनं आणि सखोल असं आपण आम्हा सर्वांना संबोधन केलेलं आहे. आपल्याविषयी आम्हाला असं म्हणा वाटतं की अपनी जुबान से पहले अपना दिमाग खोलो. ते भगवान बुद्ध म्हणतात की जोपर्यंत आपण आपलं डोकं दिमाग उघडून सतत जागृत राहणार नाही, प्रत्येक गोष्टीचा अर्थ आणि त्याचं अनुकरण करणार नाही, तोपर्यंत त्याचा फायदा काही होणार नाही. तर आताचा जो आपल्याला जय भीम आपला वेळ जो दिलेला आहे शंका समाधानासाठी, तर कुणाला काही शंका समाधान असेल, शंका विचारायची असेल तर विचारा. हॅलो. आपल्या पुढे सरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं मांडणी केलेली आहे. विचारा सर. बडगे सर, मला हे म्हणायचं होतं, आपली जी घटना आहे, जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जे ध्येय उद्दिष्ट होती ते आपण सार्वजनिक कधी केलीच नाही. जे ध्येय उद्दिष्ट आज जे विधिकर्ता जे वापरतात, आज जे तुम्ही आम्हाला आचारसंहिता सांगितली, त्याच्यापैकी मला तरी वाटत नाही ते कितीतरी विधिकर्ते याचा पालन करतायत किंवा नाही. आम्ही जेवढे बी विधिकर्ते पाहिले आहेत, कुठलंही पालन करत असतील, पण कमी येणे. आपण ज्या उद्देशाने विधिकर्ते पाहिलं जातं त्या विधिकर्त्याचे काय गुण घ्यावेत, तुम्ही जे बोलले त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? खूप चांगला प्रश्न विचारला वंश साहेबांनी. या संदर्भामध्येच बुद्धिस्ट सेमिनरीचं काम आता सुरू झालेलं आहे. कारण जोपर्यंत आपण आपल्या समाजामधले चांगले लोक बाबासाहेबांचा विचार, तथागत बुद्धांचा विचार समजून घेऊन, आता मी याच्यामध्ये काही संदर्भ ग्रंथाची नावे दिलेली आहेत. म्हणजे धम्म जर समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला बाबासाहेबांचा दृष्टिकोन जो आहे तो समोर ठेवावा लागतो. आता काळाच्या पार्श्वभूमीवरती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अनुषंगाने कार्य करणारे जे बौद्धाचार्य आहेत, त्यांना ज्या ज्या विषयाचं जेवढं आकलन झालेलं आहे, त्यांना जेवढी माहिती झालेली आहे, त्यांनी जेवढं समजून घेतलेलं आहे ते समजून घेऊन त्यांनी कार्य करतात. परंतु त्यामध्ये काही उणिवा राहिलेल्या आहेत किंवा त्यामध्ये धम्म जे आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत नाहीये. म्हणून तर आपण बुद्धिस्ट सेमिनरीच्या माध्यमातून प्रशिक्षित हा धम्मा प्रचारक बनवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. म्हणूनच हे जे आपले जे प्रशिक्षण जे चाललेले आहेत, म्हणजे आता समाजात असणारे विधिकर्ते आणि या बुद्धिस्ट सेमिनरीच्या माध्यमातून तयार होणारे धम्मप्रचारक म्हणजे FPG, फ्रेंड्स फिलॉसॉफर आणि गाईड, हे बनवण्यासाठी तर आपली धडपड आहे साहेब. काय होतं मागा आपल्याला काय झालेलं आहे यापेक्षा पुढे आपण काय करणार आहोत आणि समाजाची दिशा आपण कुठे घेऊन जाणार आहोत यावरती आपण चिंतन करूयात. आता एक तुम्ही प्रश्न उपस्थित केला की दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची 10 ध्येय उद्दिष्ट सार्वजनिक झालेली नाहीयेत. ती सार्वजनिक झालेली आहेत, नाही अशातला भाग नाहीये, परंतु ती समजून घेण्यासाठी समाज किंवा आपण त्याला कमी पडलेलो आहोत असं मी मानणारा कार्य करत आहे. म्हणजे कारण कुठलीही गोष्ट बघा,
आपण एखाद्या क्षेत्रातलं नॉलेज घेताना ते नॉलेज मिळवण्यासाठी धडपड करतो ना, की समजा आता डिग्री घ्यायची आहे, तर आपण बाबा कोणत्या विद्यापीठाची डिग्री घ्यावी, कुठली घ्यावी, कोणता विषय ठेवावा, हे जसं आपण ठरवतो त्या अनुषंगाने 1956ला बाबासाहेबांनी जी धम्माची दिशा दिलेली आहे, ती दिशा नेमकी कोणती आहे? दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची 10 ध्येय उद्दिष्टे कोणती आहेत, हे समजून घेण्याची जबाबदारी तुमची आणि माझी सगळ्यांचीच होती. परंतु आपण कुठंतरी त्या विषयाकडे थोडस कानाडोळा केलेला आहे, किंवा त्या विषयापासून आपण थोडेसे लांब झालेलो आहोत, म्हणून आपल्याला हे चित्र दिसत आहे. साधू अतिशय साधू साधू. सुंदर डॉक्टर R.D. बडगे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. आणि बडगे सरांना माझी विनंती आहे की आपल्या ह्या ग्रुपवर ते दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जे ध्येय धोरण उद्दिष्ट आहेत ते जर टाकलं तर ते अजून त्याचं येऊन जाईल, अजून म्हणजे अभ्यास होईल त्याचा चांगला. नक्कीच नक्कीच ते एक टाकूया. करता येईल. हो. हा, ते एक करता येईल. याच्यानंतर अजून काही कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर बघ. आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे साहेब, आपण बोलावं, आपण काहीतरी बोला सर. सर्वांना जय भीम. जय भीम. जय एक भीम. विधिकर्त्याची आचारसंहिता आताच आपण पाहिली. हा. विधिकर्त्याची आचारसंहिता संस्थेने ठरवली, त्याही पेक्षा समाज आदर्श असा विधिकर्ता ठरवत असतो आणि त्याला महत्व देत असतो. त्या अनुषंगाने आपण हे सगळं पाहिलं पाहिजे. गोखशे सरांची जी खंत आहे ती यातूनच आलेली आहे की ही बाबासाहेबांची संस्था आहे, ठिकठिकाणी ही मंडळी आलेली आहे, पण म्हणावा तितका प्रभाव पडत नाही. आणि त्यामुळं एक धम्मरासाच्या कारणामध्ये ते कारण जातं काय, अशा चिंता गोखशे सरांसारख्याच अनेकाला वाटलेल्या आहे. आज विधिकर्त्याच्या आचारसंहितेसोबतच दुसरी एक महत्वाची आता सूचना करायची आहे की आपल्या नेहमीप्रमाणे या सत्रानंतर लगोलग आपलं 5वी चाचणी, आकलन चाचणी येईल. खूप चांगल्या पद्धतीने सगळेजण ती चाचणी सोडवत आहात आणि त्याला गती पण देत आहात. आज वंदनीय बनते आपले धम्मसार बनतेजी आणि आम्ही जेतवन धम्मसंस्कार केंद्रामध्ये आहोत. आणि आता गोखशे सरांसहित बडगे साहेबांसहित उद्या 10 आणि 11 हा बुद्धिस्ट सेमिनरीचा एक रिसर्च टीमचा कार्यक्रम असतो. पुढचाही कार्यक्रम झालं पाहिजे, ते गरजेचं आहे. आपल्या शिक्षक आहे आज चव्हाण सर सूत्रसंचालन करत आहेत, पण त्यासोबत आपल्याला सर्वांनाच सूत्रसंचालन कसं करायचं, प्रास्ताविक कसं करायचं, अध्यक्षपद कसं सांभाळायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे, प्रयत्न चालू राहिले पाहिजे. या ठिकाणी आपल्या वेळेचं भान आपण पहिल्यांदा पाळतो. आपल्याला जे सगळ्यात मोठं शिकायचं आहे सध्या बुद्धिस्ट सेमिनरीमध्ये, की आम्हाला आमचा वेळ 10 मिनिटामध्ये 2 राष्ट्राची पॉलिसी ठरते. मग आमचं सगळं 8 दिवसाचं प्लॅनिंग यात का नाही ठरवू पाहिजे. आपण पाहिलं मागच्या वेळेला की महाबोधी सोसायटीने
अवघे 5 संस्कार विधी दिले, ज्याच्यावरून आपण हे सगळे संस्कार घेतले. ते भंतेजी धम्मरक्षित यांनी 10 संस्कार विधी दिलेत आणि 2023 ची जी सध्याची बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची आवृत्ती आहे त्यामध्ये 15 संस्कार विधी आहे. म्हणजे ही संस्कार विधी मध्ये एकता येण्याच्या दृष्टीने पण आपल्याला काही सेमिनार लावायचे आहेत. आपण त्यामध्ये फार पुढाकार घेत जायचं आहे. आपण जास्तीत जास्त आपण वेळेवर तर यात सहभागी होतच आहात, परंतु सर्वांनी आपले शंका पण मांडायला शिकलं. त्या शंकाच असल्या पाहिजे असं काय नाही. आपण आपलं मत मांडणं, बोलणं हे पण केलं पाहिजे. तर आपल्याला समाजापुढे एक आदर्श असा समोर करता येईल आणि आपण तो निश्चित करू याची खात्री आहे. खूप खूप सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद सर. बुद्धिस्ट सेमिनरीचे समन्वय सत्येंद्र तेलतुंबडे सरांनी आता आपणास सुंदर असं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी. आणि त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक ज्ञानी तत्ववेत्ता, ज्ञानी व्यक्तिमत्व आहे त्यांचं. अतिशय सुंदर पद्धतीनं एखादा विषय ते सोप्या पद्धतीने कसा सांगता येईल याचा ते प्रयत्न करत आहेत. तर आपला आता शंका समाधानाचा वेळ संपलेला आहे आणि आज आपल्याला अतिशय छान पद्धतीनं संबोधन डॉक्टर RD बडगे सरांनी केलेलं आहे. शंका समाधान सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीनं झालेलं आहे आणि बडगे सरांनी अतिशय जी आचारसंहितेवर भर दिला, विधिकर्ता कसा असावा याबद्दल सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. ते आपण सगळेजण वापरूया आणि बुद्धिस्ट सेमिनरीचं जे काम आहे ते तीव्र गतीनं आणि जलद गतीनं आपण करूया. यानंतर मी आदरणीय भदंत धम्मसारजी यांना नम्र विनंती करतो की त्यांनी सरनतय घ्यावं. मी आज या ठिकाणी प्राध्यापक RD बडगे सर यांनी सादर केलेल्या विषयामध्ये मी त्यांचं स्वागत करत आहे. त्यांचं स्वागत करत असताना, त्या विषयाचं स्वागत करत असताना त्यांनी विधिकर्त्याची आचारसंहिता यावर जास्त त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडण्याचा चांगला प्रयत्न केला असंच मला जाणवलं. पण त्यामध्ये एक गोष्ट सुटत आहे असं मला जाणवत आहे. तर ती जी गोष्ट आहे की त्यामध्ये करत असताना सम्यक दृष्टिकोनाचा थोडासा मला अभाव दिसत आहे. या निमित्तानं आपण कधीतरी चर्चा करूया आणि ह्या विषयाला पुन्हा प्रगल्भ करूया आणि न्यायिक दिशेनं घेऊन जाऊया. कारण याचं कारण असं आहे, सर्वात खतरनाक, सर्वात डेंजर कारण आहे ते हे आहेत की विधी मनुष्याला पुरोहित जन्म घालायला लावतात. म्हणून हा सर्वात मोठा धोका विधीमध्ये असतो. विधी ही पुरोहित जन्माला घालत असते. हा माणसाला सगळ्यात मोठा धोका आहे. म्हणून सरांनी जो सादर केलेला आहे त्याची आचारसंहिता सुंदर पद्धतीने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय उन्नतीच्या दृष्टीनं मांडण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे. पण त्याच्यात मला फक्त एक सूचना म्हणून सांगायची आहे. ती सूचना फक्त एवढीच आहे की त्यामध्ये सम्यक दृष्टिकोनाचा थोडासा कमी अभाव दिसतो. तर हा विषय आपण पुढल्या कधीतरी याला चांगलंपणे घेऊया. मला या ठिकाणी सूचना एवढीच करायची आहे. बस.
साधू साधू साधू. आदरणीय भदंत धम्मसार सरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी शरणतही घ्यावं. नथी मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वचेन हो तुम्हें जय मंगलं. नथी मे शरणं अयं धम्म